नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वाटाणा बटाट्याची भाजी म्हणजे मटार आलूची भाजी। तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। मी इथे एक बटाटा सोलून आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत। एक मोठा बटाटा घेतलेला आहे, तुम्ही पाहिजे तर अजून घेऊ शकता। एक वाटी वाटाणे जे आता थंडीमध्ये बाजारात मटार आलेले आहेत ते सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते एक वाटी आहेत। आणि वाटण्यासाठी एक कांदा आणि थोडेसे नारळाचे काप घेतलेले, सुक्या नारळाचे, तुम्ही पाहिजे तर ओल्या नारळाचे पण घेऊ शकता। आणि फोडणीसाठी इथे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपण आता तयारी करूया, बनवायला घेऊया। आता आपण गॅसवर कढई ठेवले, गॅस पेटवून घेऊया। कढई आपली तापली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। एखाद चमचा, अर्धा छोटा चमचा। त्यामध्ये चिरलेला एक कांदा आहे वाटण्यासाठी, तो घालूया आणि त्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा आता भाजत चाललाय, थोडा लाल होत चाललाय। यामध्ये जे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते टाकूया, ते पण चांगले परतून घेऊया। आपला कांदा खोबरा चांगला परतून झालेला आहे। बघा तुम्ही, लाल झालाय चांगला, जास्त करपवायचा नाहीये, नाही तर वाटण काळं होतं। आता आपण हे काढून घेऊया एका ताटात। याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया फोडणीसाठी। मी 2 चमचे तेल घेते। त्यामध्ये जिरा टाकते, एक कांदा बारीक चिरलेला आहे तो घालते, कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया। यात मी एक कढीपत्ता टाकते, कढीपत्ता थोडा परतून घेऊया। एक टोमॅटो चिरलाय तो घालते, आता याच्यामध्ये
आपण मसाले वापरूया, मसाले टाकूया. 1 चमच धना पावडर टाकते मी. गरम मसाला टाकते किंवा गोडा मसाला टाकला तरी चालेल. अर्धा चमच टाकते. हळद टाकते अर्धा चमच. लाल मसाला टाका, 1 चमच टाकलाय मी. तुम्हाला तिखट पाहिजे तसा त्यानुसार टाका तुम्ही. चांगलं परतून घेऊया. यात मी थोडी आलं लसूणची पेस्ट टाकते. मी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट टाकते. बाजारामध्ये असे पॅकेट मिळतात. आता हे चांगलं परतून घ्या. आता यामध्ये मी बटाटा जो चिरलेला आहे तो घालते. गॅस बारीक ठेवलाय मी. आणि हे वाटाणे जे आहेत धुतलेले मटार ते घालते. आता हे चांगलं एकजीव करून घेऊया. यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, जास्त नाही घालत आहे. आता याला 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता यामध्ये जे मी वाटण वाटलेलं आहे ते घेतलंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जो कांदा खोबरा भाजलेला होता ते आता वाटून घेते आणि मग ते भाजीमध्ये टाकूया, आपण ॲड करूया. 2 मिनिटं झाकून ठेवलेली भाजी. आता झाकण काढत आहे.
भाजीला कसा रंग आलाय बघा, तरी आले. आता यामध्ये हे वाटलेलं जे वाटण आहे ते मी घालणार आहे. आता आपण हे वाटण टाकून चांगली परतून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया. आता आपण याच्यात पाणी घातलंय. आता हिला चांगली शिजू देऊया. वाटाणे चांगले शिजले पाहिजेत, बटाटा पण चांगला शिजू द्या. झाकण ठेवलं तरी चालेल, झाकण नाही ठेवलं तरी चालेल. आता याला चांगली उकळ येते. आता याला चांगलं शिजू देऊया. आपली आता ही भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. बटाटा शिजलाय का बघून घेते मी तरी पण. बटाटा शिजलाय. मटार पण शिजलेले आहेत. आपली ही भाजी तयार झालेली आहे. वाटाणा बटाट्याची भाजी, बटाट्याची रस्सा भाजी, आलू मटरची भाजी. आता थंडीचा सीझन असल्यामुळे मटर खूप आहेत बाजारात, त्यामुळे एकदा तरी आलू मटर होणं गरजेचं आहे. आपली आता भाजी तयार आहे. यावर मी थोडी कोथिंबीर टाकते. मिक्स करून घेऊया, म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल. आणि आपली ही भाजी आता रेडी आहे. भाकरीसोबत खा, भाताबरोबर पण चांगली लागते, पुरीबरोबर चांगली लागते. आणि एकदम सोपी भाजी असल्यामुळे पटकन करताही येते. आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू.